नमस्कार मुलांनो, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वी विषय इंग्रजी आणि आपला टॉपिक असणार आहे मुलांनो 3.5 ॲल्युनिश्का। हा जो टॉपिक आहे मुलांनो याच्यामध्ये एक स्टोरी आहे आणि ती स्टोरी कसली आहे मुलांनो, तर एक ॲल्युनिश्का नावाची एक मुलगी असते आणि तिचे जे पेरेंट्स आहे ते पेरेंट्स तिला सांगतात, तिचे आईवडील तिला सांगतात की तिच्या लहान भावाची तिने काय करायचे आहे, काळजी घ्यायची आहे। का? कारण तिचे जे पेरेंट्स आहेत, आईवडील आहेत, ते काही कामानिमित्त कुठे जात असतात तर बाहेर जात असतात आणि मग त्यांच्या लहान मुलाची जी जबाबदारी आहे म्हणजेच ॲल्युनिश्काच्या छोट्या भावाची जी जबाबदारी आहे ती कुणावर सोडलेली असते, तर ॲल्युनिश्कावरती सोडलेली असते। पण तिच्या काही निष्काळजीपणामुळे काय होतं तेच आपण या स्टोरीमध्ये काय करणार आहोत, पाहणार आहोत। तर चला तर मग मुलांना बघूया आपण ॲल्युनिश्का हे जे आपलं चॅप्टर आहे, लेसन आहे ते आपण एक्सप्लेन करूया, लर्न करूया। बघा मुलांनो, ॲल्युनिश्कामध्ये काय सांगितलेलं आहे की वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ गर्ल। काय सांगितलेलं आहे मुलांनो, बघा वन्स अपॉन अ टाइम म्हणजेच एकदा काय झालं होतं, देअर वॉज अ गर्ल कॉल्ड ॲल्युनिश्का। बघा वन्स अपॉन अ टाइम एकेकाळी काय होतं की देअर वॉज अ गर्ल, तिकडे एक मुलगी होती आणि तिचं नाव काय होतं मुलांनो, ॲल्युनिश्का होतं। आणि बघा आपल्याला काय करायचं आहे, तर यातलं काही इम्पॉर्टंट जे शब्द आहे ते उच्चारायचे आहे, स्पेलिंगसुद्धा आपल्याला बोलायचे आहे, जेणेकरून काय होणार आहे की ती तुम्हाला स्पेलिंग लर्न होणार आहे। बघा मुलांना, कॉल्ड म्हणजेच बोलावणे हे देखील होतं, किंवा ॲल्युनिश्का म्हणजेच ह्या मुलीला तिचे नाव जे आहे ते आहे ॲल्युनिश्का, हे सुद्धा कॉल्ड म्हणजे बोलावणे देखील होतं। बघा CALLED कॉल्ड म्हणजेच बोलावणे। बघा गर्ल बघा GIRL गर्ल म्हणजेच काय मुलांनो, तर गर्ल म्हणजेच मुलगी। कॉल्ड अनुष्का म्हणजेच तिचं नाव काय होतं मुलांनो, ही जी गर्ल आहे, ही जी मुलगी आहे तिचं नाव काय आहे, तर ॲल्युनिश्का हे तिचं नाव आहे। बघा मुलांनो पुढे काय होतंय, बघा पुढे काय सांगितलेलं आहे, हू लिव्ह विथ हर पेरेंट्स अँड बेबी ब्रदर इवानुष्का। बघा ही जी मुलगी आहे तिचं नाव काय आहे, ॲल्युनिश्का आहे, आणि हा जो बेबी ब्रदर म्हणजे हा जो ॲल्युनिश्काचा भाऊ आहे त्याचं नाव काय आहे, तर इनुष्का। हे कुणाचं नाव आहे, तर त्याच्या भावाचं इनुष्का हे नाव आहे, आणि ह्या मुलीचं नाव काय आहे, तर ॲल्युनिश्का। बघा हू लिव्ह विथ हर पेरेंट्स, हे दोघं जे आहेत ते कुणासोबत राहत होते, तर त्यांच्या आईवडिलांसोबत, त्यांच्या पेरेंट्ससोबत राहत होते। अँड बेबी ब्रदर इवानुष्का हे सुद्धा कुणासोबत राहत होते, हे दोघेही बहीण भाऊ त्यांच्या आईवडिलांसोबत राहत होते। बघा मुलांनो, पेरेंट्स या शब्दाचा अर्थ आपल्याला माहीत पाहिजे, तो काय आहे मुलांनो, पेरेंट्स म्हणजेच काय, तर पॅरेंट्स म्हणजेच हे आईवडील तुम्हाला दिसत आहेत त्यांनाच काय म्हणतात मुलांनो इंग्लिशमध्ये, तर पॅरेंट्स असे म्हणतात। स्पेलिंग बघा मुलांनो, PARENTS काय मुलांनो, PARENTS पॅरेंट्स म्हणजेच काय मुलांनो, तर पालक म्हणजेच काय मुलांनो, तर पालक म्हणजेच आईवडील। तर ह्या दोघांचे, हे जे दोघं बहीण भाऊ आहे, हा बेबी ब्रदर म्हणजे लहान मुलगा आणि ही जी मुलगी आहे ॲल्युनिश्का, हे दोघं कोणासोबत राहत होते, तर त्यांच्या पेरेंट्ससोबत राहत होते। मग पुढे बघा काय झालं, बघा नंतर काय सांगितलेलं आहे, वन डे मदर आस्क्स ॲल्युनिश्का टू टेक केअर ॲट हर बेबी ब्रदर। बघा एके दिवशी जी आई आहे, मदर म्हणजेच काय मुलांनो, तर मदर म्हणजेच आई ॲल्युनिश्काला काय सांगत आहे, तर आई ॲल्युनिश्काला सांगत आहे की टेक केअर ॲट हर बेबी ब्रदर, म्हणजेच हा जो बेबी ब्रदर आहे त्याची तुला काय घ्यायची आहे, तर काळजी घ्यायची आहे। मदर MOTHER काय मुलांनो, MOTHER मदर म्हणजेच काय मुलांनो, तर मदर म्हणजेच आई। काय मुलांनो, मदर म्हणजेच आई। पुन्हा एकदा स्पेलिंग बघा, MOTHER मदर म्हणजेच काय, तर मदर म्हणजेच आई। आस्क म्हणजेच काय मुलांनो, की तिने विचारले, कुणाला मुलांनो, तर ॲल्युनिश्काला। ॲल्युनिश्का कोण आहे, तर ॲल्युनिश्का ही जी मुलगी आपल्याला इथे दिसत आहे तिचं नाव काय आहे मुलांनो, तर तिचं नाव आहे ॲल्युनिश्का। बघा वन डे म्हणजेच काय मुलांनो, तर एके दिवशी।
डे म्हणजेच काय, DAY, डे म्हणजेच आपण मागच्या लेसनमध्ये सुद्धा शिकलेलो आहोत की DAY, डे म्हणजेच काय मुलांनो, बरोबर दिवस. डे म्हणजेच काय मुलांनो, दिवस. आणि वन म्हणजेच काय तर एक, ते तर तुम्हाला माहिती आहे. वन म्हणजेच काय तर एक. एके दिवशी मदर आस्क्ड एलेनिष्का टू टेक केअर ॲट हर बेबी ब्रदर. आता इथे बेबी ब्रदर म्हणजेच काय मुलांना तर लहान भाऊ. हा जो आपल्याला इथे मुलगा दिसत आहे तो लहान भाऊ. कुणाचा आहे तो, एलेनिष्काचा लहान भाऊ आहे. बघा बेबी ब्रदर म्हणजेच काय तर लहान भाऊ. जेव्हा हे आई एलेनिष्काला सांगते की आम्ही काही कारणानिमित्त कुठे जात आहोत तर बाहेर जात आहोत, तर तू काय करायचं आहे की हा जो बेबी ब्रदर आहे त्याची काळजी घ्यायची आहे. बघा टेक केअर, टेक केअर म्हणजेच काय मुलांना तर टेक केअर म्हणजे काळजी घेणे. बघा स्पेलिंग TAKECARE, TAKECARE, टेक केअर म्हणजेच काय मुलांना तर काळजी घेणे. कुणाची काळजी घ्यायची आहे, हा बेबी ब्रदर जो आहे त्याची काय घ्यायची आहे तर काळजी घ्यायची आहे. पुढे बघूया, पुढे काय सांगितलेलं आहे, व्हाईल हर पेरेंट्स वर आउट फॉर वर्क. म्हणजेच जे एलेनिष्काचे जे पेरेंट्स आहेत, तिचे जे आई वडील आहेत ते कशासाठी बाहेर चालले होते तर कामासाठी हे बाहेर चाललेले होते. बघा मुलांनो पेरेंट्स म्हणजेच काय तर पॅरेंट्स म्हणजेच आई वडील किंवा पालक. म्हणजेच हे जे आहे आपल्याला इथे दिसत आहेत ते काय आहे मुलांनो पॅरेंट्स आहेत. बघा PARENTS, पॅरेंट्स. पॅरेंट्स म्हणजेच पालक किंवा आई वडील. वर आउट फॉर वर्क, वर्क म्हणजेच काय मुलांनो तर काम. वर्क म्हणजेच काय मुलांनो बघा WORK, कामासाठी. आउट फॉर वर्क, कामासाठी ते कुठे चालले होते तर बाहेर चालले होते. बघा कोण मुलांनो तर पॅरेंट्स. कुणाचे तर एलेनिष्का आणि इनोनिष्काचे जे आई वडील आहे, पॅरेंट्स आहे, ते कामानिमित्त कुठे चालले होते तर बाहेर चालले होते. आणि त्यासाठीच आईने म्हणजेच मदरने एलेनिष्काला काय सांगितलं होतं तर जो बेबी ब्रदर आहे त्याची तू काय कर तर त्याची तू काळजी घे. असं कुणाला सांगितलं होतं तर एलेनिष्काला सांगितलं होतं. काय मुलांनो जो बेबी ब्रदर आहे त्याची काळजी घेण्यासाठी मदरने सांगितलं होतं. पुढे बघूया, पुढे काय आहे, आफ्टर दे लेफ्ट एलेनिष्का फॉरगेट व्हॉट हर मदर हॅड सेड. बघा आफ्टर म्हणजेच नंतर काय झालं बघा, जेव्हा ते एलेनिष्काचे जे आई वडील आहे, पेरेंट्स आहे, ते कामानिमित्त कुठे गेले होते तर कामानिमित्त ते बाहेर गेले होते. ते बाहेर गेल्यानंतर बघा काय घडलेलं आहे की नंतर फक्त कोण होतं, एलेनिष्का होती आणि बेबी ब्रदर म्हणजेच एलेनिष्काचा कोण होता तर लहान भाऊ घरी होता. आता बघा आफ्टर दे लेफ्ट एलेनिष्का फॉरगॉट व्हॉट हर मदर हॅड सेड. आता काही काळानंतर ती हे विसरून गेली, काही वेळेनंतर एलेनिष्का विसरून गेली की तिचे जे आई आहे, मदर आहे, तिने काय सांगितलं होते की हा जो बेबी ब्रदर आहे त्याची काळजी घ्यायची आहे असं एलेनिष्काला तिच्या मदरने म्हणजेच आईने सांगितलेलं होतं. पण ती थोड्या वेळाने काय झालं विसरून गेली की तिला काय काम सांगितलं होतं, कोणी, तिच्या आईने, तिच्या मदरने. बघा आफ्टर म्हणजेच नंतर. दे लेफ्ट एलेनिष्का फॉरगॉट. फॉरगॉट म्हणजेच काय मुलांनो तर फॉरगॉट म्हणजे विसरणे. बघा आपल्याला इथे काय करायचं आहे, नीट जी आपली स्पेलिंग आहेत ही आपल्याला बोलून आपल्याला लर्न करायचे आहे, लक्षात ठेवायचे आहे. बघा FORGOT, फॉरगेट म्हणजेच काय मुलांनो तर फॉरगॉट म्हणजेच विसरणे. आता जेव्हा एलेनिष्काचे जे आई वडील आहे, जे पेरेंट्स आहे, ते कुठे गेले होते कामानिमित्त बाहेर गेले होते. तर मग घरी कोण राहिलेलं तर बेबी ब्रदर आणि एलेनिष्का राहिली होती. पण ती काही वेळाने काय झालेलं विसरून गेली होती की तिला तिच्या आईने काय सांगितलं होतं ते तो जो बेबी ब्रदर आहे त्याची काळजी घ्यायला सांगितलं होतं. हे जी एलेनिष्का आहे ती विसरून गेली होती. पुढे बघूया, बघा हर मदर हॅड सेड. तिच्या आईने तिला काय सांगितलं होतं की बेबी ब्रदरची काय घे तर काळजी घे. बघा मदर म्हणजेच काय MOTHER म्हणजेच आई. मदर म्हणजेच काय मुलांनो तर आई. सेड म्हणजेच काय मुलांनो
तर सांगणे किंवा बोलणे. कुणाला बोललेली? तर ॲल्युनिश्काला बोलली होती की तू काय कर, बेबी ब्रदरची काळजी घे. पुढे बघूया. बघा पुढे काय सांगितलेलं आहे, अँड बिगॅन प्लेईंग विथ हर फ्रेंड्स. तर बघा ॲल्युनिश्का सुद्धा कशी आहे, तर लहान आहे आणि तिचा भाऊ तर खूप इथे आपल्याला लहान दिसत आहे. तरी सुद्धा तिचे जे पेरेंट्स आहे ॲल्युनिश्काचे, त्यांनी काय सांगितलेलं ॲल्युनिश्काला की तू काय कर, बेबी ब्रदरची काळजी घे. पण ती विसरून गेली की तिच्या आईने तिला काय सांगितलेलं आहे. आणि नंतर तिचे जे फ्रेंड्स आहे त्यांच्यासोबत खेळण्यासाठी काय झालेले आहे, तर त्यामध्ये ती गुंतून गेलेली आहे आणि खेळण्याच्या नादामध्ये ती विसरून गेलेली आहे की मला माझ्या आईने काय काम सांगितलेलं आहे. बघा, अँड बिगॅन प्लेईंग विथ हर फ्रेंड्स. अँड बिगॅन, तिने काय केलं मुलांनो? बिगॅन म्हणजेच काय? बघा AND, अँड म्हणजेच काय मुलांनो? आणि. बघा AND, अँड म्हणजेच आणि. आणि बिगॅन, बिगॅन म्हणजेच सुरुवात. काय मुलांनो? बिगॅन म्हणजेच सुरुवात. स्पेलिंग बघा काय आहे? BEGAN. BEGAN. बिगॅन म्हणजेच काय मुलांनो? तर सुरुवात केली. कशासाठी सुरुवात केलेली आहे मुलांनो तिने? तर प्लेईंगसाठी. प्लेईंग म्हणजेच काय मुलांनो? बघा PLAYING. काय मुलांनो? PLAYING. प्लेईंग म्हणजेच काय मुलांनो? तर खेळण्यासाठी. खेळण्यासाठी. कोणी सुरुवात केली मुलांनो? ही जी ॲल्युनिश्का आहे तिने. तिच्या आई तिला काय म्हणाली ते ती विसरून गेली आणि तिला तिची मैत्रीण दिसली आणि ती मैत्रिणी सोबत खेळण्यासाठी काय झालेली आहे मुलांनो? तर ती तयार झालेली आहे. म्हणजेच मैत्रिणीसोबत आता ती रममाण झालेली आहे. पुढे बघा, विथ. विथ म्हणजेच काय मुलांनो? बरोबर. बघा विथ म्हणजेच काय? बरोबर. WITH. विथ. विथ म्हणजेच काय मुलांनो? तर बरोबर. कुणाबरोबर? तर हर फ्रेंड. हर म्हणजेच काय मुलांनो? HER. HER म्हणजेच काय मुलांनो? हर. हर म्हणजेच काय? तिच्या. तिच्या कुणासोबत मुलांनो? तर फ्रेंड सोबत. फ्रेंड्स म्हणजेच ही तुम्हाला इथे जी मुलगी दिसत आहे ती फ्रेंड आहे. कुणाची आहे? तर ॲल्युनिश्काची फ्रेंड आहे. फ्रेंड म्हणजेच काय मुलांनो? तर मैत्रीण. फ्रेंड म्हणजेच काय मुलांनो? तर मैत्रीण. बघा FRIENDS. फ्रेंड्स म्हणजेच तिच्या ज्या काही मित्रमैत्रिणी आहेत तिच्यासोबत ती खेळण्यासाठी काय झालेली आहे, तर खेळण्यासाठी ती आलेली आहे. आणि मग तिला काय करायचं आहे, तर तिच्या भावाची काळजी घ्यायची आहे हे ती पूर्णपणे विसरून गेलेली आहे. पुढे बघा मुलांनो. बघा नंतर काय झालं, जेव्हा ॲल्युनिश्काचे जे आईवडील आहे ते कामानिमित्त बाहेर पडले आणि तिला बेबी ब्रदरची काळजी घ्यायला सांगितली, जेव्हा ती बाहेर आली आणि मग तिला तिचे मित्रमैत्रीण दिसले आणि ती विसरून गेली की तिला तिच्या मित्रांसोबत भावाचे काय घ्यायचे आहे, तर काळजी घ्यायची आहे. आणि मग ती खेळण्यामध्ये काय झाली आहे, रमली आहे. आणि नंतर बघा काय झालं, सडनली. सडनली म्हणजे काय मुलांनो? अचानक. सडनली म्हणजेच काय? अचानक. बघूया. बघा SUDDENLY. काय मुलांनो? SUDDENLY. सडनली म्हणजेच काय? की अचानक. अचानक काय झालं मुलांनो? तर अ फ्लॉक. फ्लॉक म्हणजेच काय मुलांनो? तर एक कळप, एक ग्रुप आपण त्याला म्हणू. तर कसला ग्रुप मुलांनो? कसला फ्लॉक? तर गीजचा. गीज म्हणजेच काय मुलांनो? बघा फ्लॉक ऑफ गीज. GEESE म्हणजेच काय मुलांनो? तर हंस. हंसाचा जो काही एक कळप आहे किंवा एक ग्रुप आहे तो आपल्याला इथे येताना दिसत आहे. आणि बघा तो काय करत आहे, केम फ्लाइंग. केम म्हणजेच काय मुलांनो? CAME. केम म्हणजेच आले. केम म्हणजेच काय मुलांनो? तर आले. कशा आले? तर फ्लाइंग करत. फ्लाइंग म्हणजेच काय मुलांनो? तर उडत. कोण आलेले आहे? गिज हे पक्षी आलेले आहे. हंसाचा का आलेला आहे? एक कळप आलेला आहे. फ्लाइंग म्हणजेच काय मुलांनो? तर उडणे. फ्लाइंग म्हणजेच काय मुलांनो? उडणे. काय आलेला आहे? फ्लॉक ऑफ गीज इथे आलेले आहे. सगळे पक्षी जे आहेत मुलांनो ते कुठे आलेले आहेत? तर इथे आलेले आहे. आपल्याला इथे ते दिसत आहे. ठीक आहे, पुढे बघूया. पिक अप हर बेबी ब्रदर अँड फ्लेव अवे.
पिकअप म्हणजेच काय मुलांनो, बघा PICKED, पिक म्हणजे काय मुलांनो, तर उचललं. कुणाला उचललं? पिकअप म्हणजेच हा जो बेबी ब्रदर आहे त्याला उचललं. कोणी मुलांनो, तर फ्लॉक ऑफ गीजने. गीजने काय केलं, हा जो बेबी ब्रदर आहे त्याला पिक केलं. पिक करणे म्हणजेच काय मुलांनो, तर उचलणे. हर बेबी ब्रदर, हर म्हणजे काय मुलांनो, तर तिच्या कुणाला, तर बेबी ब्रदरला, लहान मुलाला कोणी उचललं, तर गीजने उचललेलं आहे. अँड फ्लेव अवे, मुलांनो इथे काय केलेलं आहे की हा जो बेबी ब्रदर आहे त्याला गीजने उचललं आणि ते उडून गेले. पुढे बघूया. बघा मुलांनो, इथे आपल्याला हा जो गीज आहे तो बेबी ब्रदरला उडत घेऊन जाताना दिसत आहे. बघा नंतर आपल्याला इथे काय दिसलेलं आहे चित्रामध्ये, जे गीज आहे त्यांनी काय केलेलं आहे की तो जो बेबी ब्रदर आहे त्याला त्याने पंजाने उचललेला आहे आणि तो पुढे उडत उडत गेलेला आहे. नंतर बघा, ॲल्युनिश्का ट्राईड रनिंग आफ्टर देम. बघा तिने काय केलेलं आहे, तर तिने रनिंग केलेलं आहे म्हणजे धावली आहे. कुणापुढे, कुणामागे धावलेली आहे, तर जो गीज आहे त्याच्या मागे ही जी ॲल्युनिश्का आहे ती धावलेली आहे. आफ्टर देम अँड स्टॉप देम, म्हणजेच जेव्हा तिच्या भावाला, लहान भावाला गीजने उचललं आणि तो उडत पुढे निघून गेला तेव्हा हे कोणी बघितलं, तर हे ॲल्युनिश्काने बघितलं आणि ती सुद्धा काय करायला लागली, तर त्या पक्षाच्या मागे धावायला लागली आणि काय म्हणायला लागली की माझा जो भाऊ आहे त्याला सोड, म्हणजेच तू थांब. स्टॉप म्हणजेच काय मुलांनो, तर थांब आणि जो भाऊ आहे तो तिला परत दे. बघा मुलांनो, इथे ही आहे ॲल्युनिश्का. ट्राईड म्हणजेच काय मुलांनो, TRIED. ट्राईड म्हणजे काय, तिने प्रयत्न केला. कशाचा प्रयत्न करत आहे ते, तर रनिंगचा. ज्या स्पीडमध्ये गीज उडत आहे त्याच स्पीडमध्ये कोण पळत आहे, तर ॲल्युनिश्का पळत आहे, रन करत आहे. आफ्टर देम अँड स्टॉप देम. बघा पक्षाच्या मागे तीही काय करत आहे, ती रनिंग करत आहे, धावत आहे आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणाला मुलांनो, तर गीजला थांबवण्याचा प्रयत्न कोण करत आहे, ॲल्युनिश्का करत आहे. का बरं, कारण तिचा जो भाऊ आहे त्याला पिक करून म्हणजे उचलून कोण घेऊन गेलेला आहे, तर गीज घेऊन गेलेला आहे आणि मग त्याला वाचवण्यासाठी ही जी ॲल्युनिश्का आहे त्याच्या मागे धावत आहे. पुढे बघूया. बघा आता ते धावत धावत एवढे पुढे गेलेली आहे की बट इट वॉज नो यूज, सून द बर्ड्स वेअर आउट ऑफ साईट. आता ती त्या पक्षाच्या मागे एवढी काही धावत आहे की काही कालांतराने तो जो पक्षी आहे ज्याने काय केलं होतं, ज्याने ॲल्युनिश्काच्या बेबी ब्रदरला उचलून तो कुठे गेलेला होता, तर फ्लाइंग करत होता, म्हणजे उडून तो गेलेला होता. आणि ह्या गीजला पकडण्यासाठी किंवा त्याच्या तावडीतून जो बेबी ब्रदर आहे तो सोडवण्यासाठी कोण धावत आहे, तर ॲल्युनिश्का ही धावत आहे. पण काही वेळाने काय झालेला आहे की हा जो पक्षी आहे तिला दिसेनासा होत आहे, तो अदृश्य झालेला आहे. बघा तो उडत आहे आणि ती त्याच्या मागे धावत आहे. तर ऑब्व्हियसली काय होणार आहे की काही वेळाने हा जो पक्षी आहे तिला दिसेनासा होतो, अदृश्य होतो तिच्या समोरून. आणि मग तरीसुद्धा ती काय करते, तर एक जिद्द पकडते की मला काय करायचं आहे, माझा जो भाऊ आहे, जो बेबी ब्रदर आहे त्याला मला गीजच्या तावड्यातनं काय करायचं आहे, सोडवायचंच आहे. म्हणून ती काय करते की समोर जे कोणी येईल त्याला ती विचारत असते की जो गीज आहे तो कुठे उडून गेला आहे, त्याने माझ्या भावाला जो आहे, बेबी ब्रदरला जो आहे तो त्याने उचलून तो घेऊन गेलेला आहे. तर तो कुठे उडून गेलेला असेल याची तुम्ही काय करा, मला माहिती द्या. असं तिच्या रस्त्यामध्ये जे कोणी येईल त्याला ॲल्युनिश्का विचारत पुढे जाते. बघूया. बट इट वॉज नो यूज, म्हणजेच ती खूप प्रयत्न करत होती धावण्याचा. कोणामागे, गीजच्या मागे. तिच्या भावाला सोडवण्यासाठी ती खूप प्रयत्न करत होती. सून द बर्ड्स वेअर आउट ऑफ साईट. आउट ऑफ साईट म्हणजेच काय मुलांनो, तर अदृश्य होणे. तो उडता उडता अचानक काय झाला की ॲल्युनिश्काला दिसेनासा झाला, तिच्या समोरून तो अदृश्य झाला. पुढे बघूया. बघा
तो जेव्हा म्हणजे गिज हा पक्षी जेव्हा अदृश्य झाला तरी सुद्धा ॲलोनिष्का ही थांबली नाही. त्याचा शोध घेण्यासाठी ती जी ॲलोनिष्का आहे ती पुढे धावतच गेलेली आहे आणि शेवटी मग काय घडलं आहे ते आपण बघूया. बघा, ॲलोनिष्का डिसाइडेड टू ब्रिंग बॅक हर बेबी ब्रदर ॲट एनी कॉस्ट. तिने असं ठरवलं की कुठल्याही किमतीवर मी काय करणार आहे, तर तिचा जो भाऊ आहे, बेबी ब्रदर आहे, लहान जो मुलगा आहे, त्याला ती काय करणार आहे, ती शोधूनच काढणार आहे. बघा, ॲलोनिष्का डिसाइडेड म्हणजेच काय मुलांनो, बघा इथं सांगा पाहू. डिसाइडेड म्हणजेच काय आणि आपल्याला काय करायचं आहे, तर स्पेलिंगसुद्धा उच्चारायचे आहे, जेणेकरून काय होणार आहे की स्पेलिंग नेक्स्ट लेसनमध्ये तुम्हाला ती काय होणार आहे, तर उपयुक्त होणार आहे. बघा मुलांनो, DECIDED डिसाइडेड म्हणजे काय, तिने पक्का निश्चय केला, ठाम निश्चय केला. काय मुलांनो, ठाम निश्चय करणे. तिने ठाम निश्चय केला टू ब्रिंग म्हणजेच काय मुलांनो, बघा BRING ब्रिंग म्हणजेच काय मुलांनो, तर आणणे. ब्रिंग म्हणजेच काय मुलांनो, तर आणणे. बॅक म्हणजेच काय मुलांनो, तर परत. BACK बॅक म्हणजेच काय मुलांनो, तर परत. आणि हर म्हणजेच काय मुलांनो, आता आपण मगाशीच लाईनमध्ये शिकलेलो हर, HER हर म्हणजेच काय की तिच्या. हर म्हणजेच काय मुलांनो, तर तिच्या. बेबी ब्रदर म्हणजेच काय मुलांनो, सांगा पाहू. BABY आणि BROTHER बेबी ब्रदर म्हणजेच काय मुलांनो, तर लहान भाऊ. कोणाचा सांगा पाहू. बरोबर, ॲलोनिष्काचा लहान भाऊ. ॲट एनी कॉस्ट कुठल्याही किमतीवर ॲलोनिष्काने काय ठरवलेलं आहे की तिचा जो लहान भाऊ आहे, लहान ब्रदर आहे, त्याला मी काय करणार आहे, परत आणणारच आहे. असा ठाम निश्चय कुणाचा होता, तर असा ठाम निश्चय होता ॲलोनिष्काचा. पुढे बघूया. बघा, आता ॲलोनिष्काने तर हा ठाम निश्चय केलेलाच होता की मी काय करणार आहे, माझ्या भावाला मी परत घेऊन येणारच आहे. बघा, हेन्स शी रॅन आफ्टर द बर्ड्स डायरेक्शन. आणि तिने हा ठाम जेव्हा निश्चय केला की मी काय करणार आहे की माझ्या भावाला मी घेऊन येणार आहे, आणि मग त्यानंतर तिने काय केलेलं आहे की तो जो बर्ड्स आहे, जो गीज बर्ड्स आहे, त्याच्या मागे ती परत काय करायला लागली आहे, तर रन करायला लागलेली आहे. रॅन म्हणजेच काय मुलांनो, RAN. रॅन म्हणजेच धावणे. कोण धावत आहे मुलांनो, शी. SHE शी म्हणजेच कोण मुलांनो, तर ती. बघा, SHE शी म्हणजेच ती. ती कोण मुलांनो, तर ही जी ॲलोनिष्का आहे ती काय करत आहे, रॅन करत आहे. कुणामागे मुलांनो, तर जो बर्ड्स आहे, BIRDS बर्ड्स म्हणजे कोण मुलांनो, जो गीज पक्षी जो तिच्या भावाला उचलून फ्लाइंग करून गेला, उडून गेला, त्याच्या मागे कोण धावत आहे, तर ॲलोनिष्का धावत आहे, रन करत आहे. डायरेक्शन म्हणजेच काय मुलांनो, डायरेक्शन म्हणजेच बघा DIRECTION. डायरेक्शन म्हणजेच काय मुलांनो, तर मार्ग. डायरेक्शन म्हणजेच काय मुलांनो, तर मार्ग. कुठल्या डायरेक्शनला ती धावत आहे, ज्या मार्गावर गीज बर्ड्स हा उडून गेलेला आहे त्याच मार्गावर ॲलोनिष्का काय करत आहे, तर धावत आहे. बघा, आफ्टर म्हणजे नंतर तिने काय केलेलं आहे की तिने बघितलेलं आहे की जो पक्षी आहे, जो बर्ड्स आहे, तो कुठल्या दिशेने जात आहे आणि त्याच दिशेने ती तिची काय करत आहे, वाटचाल करत आहे, म्हणजे धावत आहे. का, कारण तिने डिसाइड केलेलं आहे. काय डिसाइड केलेलं आहे की ती तिच्या बेबी ब्रदरला परत घेऊन येणारच आहे. पुढे बघूया. बघा, पुढे काय सांगितलेलं आहे की ऑन वे म्हणजे रस्त्यावर. ऑन वे म्हणजेच काय मुलांनो, बघा WAY. वे म्हणजेच काय मुलांनो, की रस्ता. शी आस्क्स द वे टू द ओव्हन. ओव्हन म्हणजेच काय मुलांनो, बघा OVEN. ओव्हन म्हणजेच काय मुलांनो, तर भट्टी.
ती जेव्हा धावत होती कोणाच्या मागे, तर बर्ड्सच्या मागे जेव्हा ती धावत होती तेव्हा तिला ऑन वे म्हणजे रस्त्यावर तिला कोण भेटलेलं होतं बघा. ऑन वे शी आस्क्ड द वे टू द ओव्हन. म्हणजे रस्त्यावर जेव्हा ती धावत होती तेव्हा तिला कोण भेटलं? ओव्हन भेटलं. ओव्हन म्हणजेच काय मुलांनो, तर भट्टी तिला भेटली. द ॲपल ट्री अँड द मिल्क रिव्हर. बघा, जेव्हा ती तिच्या भावाच्या शोधामध्ये त्या पक्षाच्या मागे, त्या पक्षाच्या डायरेक्शनमध्येच ती काय करत होती? धावत होती. कोणाचा शोध घेण्यासाठी? तर तिच्या भावाचा शोध घेण्यासाठी. जेव्हा ती त्याच डायरेक्शनमध्ये धावत होती ज्या डायरेक्शनवरती कोण गेलेलं? तर बर्ड्स गेलेला. तिथेच ती काय करत होती? त्याच मार्गाने ती जात होती. पण जात असताना तिला मध्ये कोण कोण भेटलेलं आहे बघा मुलांनो? ओव्हन भेटलेला आहे. OVEN. ओव्हन म्हणजेच काय मुलांनो? तर भट्टी तिला भेटलेली आहे. नंतर बघा द ॲपल ट्री. काय मुलांनो? द ॲपल ट्री. बघा THE द आणि ॲपल APPLE ॲपल ट्री. ट्री म्हणजेच काय तुम्हाला माहीतच असेल. TREE ट्री म्हणजे झाड. कशाचं झाड मुलांनो? बरोबर, सफरचंदाचं झाड. आणि त्यानंतर AND अँड म्हणजेच काय मुलांनो? तर आणि. द मिल्क रिव्हर. काय मुलांनो? द मिल्क रिव्हर. बघा MILK. मिल्क म्हणजेच काय मुलांनो? बरोबर, मिल्क म्हणजेच काय? तर दूध. आणि रिव्हर म्हणजेच काय मुलांनो? RIVER. रिव्हर म्हणजेच नदी. तर तिला काय भेटलेलं आहे की मिल्क रिव्हर म्हणजे दुधाची नदी. जेव्हा ती तिच्या भावाचा शोध घेण्यासाठी धावत होती तेव्हा रस्त्यामध्ये जात असताना, रन करत असताना, धावत असताना तिला कोण कोण भेटलं बघा मुलांनो? तर तिला फर्स्ट भेटलं ओव्हन. OVEN. ओव्हन म्हणजेच काय मुलांनो? तर तिला भट्टी भेटलेली आहे. त्यानंतर तिला द ॲपल ट्री म्हणजेच सफरचंदाचं झाड सुद्धा ती रस्त्यावरून जात असताना, धावत असताना तिला भेटलेलं आहे. त्यानंतर भेटलेलं आहे द रिव्हर, द मिल्क रिव्हर म्हणजेच दुधाची नदीसुद्धा ॲल्युनिष्काला भेटलेली आहे. हे 3 जे आहे 3 तिला भेटलेले आहे. तिच्या मार्गामध्ये ती ज्या डायरेक्शनने जात होती त्या डायरेक्शनमध्ये तिला फर्स्ट कोण मिळालं आहे? तर ओव्हन भट्टी मिळालेली आहे. नंतर द ॲपल ट्री तिला मिळालेले आहे म्हणजेच कोण मुलांनो? तर सफरचंदाचं झाड तिला मिळालेलं आहे. आणि त्यानंतर द मिल्क रिव्हर म्हणजेच दुधाची नदीसुद्धा कुणाला भेटलेली आहे? तर ॲल्युनिष्काला भेटलेली आहे. आणि मग हे तिघंजण तिची कशी मदत करतात, ॲल्युनिष्काची कशी मदत करतात ते आपण पुढे बघूया. बघा मुलांनो, तिला काय काय भेटलेलं आहे ते. हे मिल्क रिव्हर. मिल्क रिव्हर म्हणजेच काय मुलांनो? तर जे दूध आहे त्या दुधाची नदी कुणाला भेटलेली आहे? तर ॲल्युनिष्काला भेटलेली आहे. त्यानंतर बघा तिला ॲपल ट्री भेटलेला आहे. ज्या मार्गाने, ज्या डायरेक्शनने ती धावत होती त्या डायरेक्शनवरती तिला काय भेटलेलं? फर्स्ट तर तिला ओव्हन भेटलेलं म्हणजेच एक भट्टी तिला भेटलेली. सेकंड तिला काय भेटलेलं मुलांनो? तर सेकंड तिला भेटलेलं ॲपल ट्री. फर्स्ट ओव्हन, सेकंड ॲपल ट्री आणि थर्ड काय भेटलेलं तिला? तर दुधाची नदी. हे तिघं तिला रस्त्याने धावत असताना ज्या डायरेक्शनने कोण जात होतं? गीज बर्ड्स जात होते. त्याच मार्गावरती ही जी ॲल्युनिष्का आहे ती धावत होती. आणि धावत असताना तिला ओव्हन भेटलं, द ॲपल ट्री आणि द रिव्हर, द मिल्क रिव्हर हे तिघं तिला भेटले. आणि पुढे त्यांनी तिची कशी मदत केली ते आपण बघूया. बघा, ऑल ऑफ देम हेल्प हर अँड गेव हर अ स्लाइस. बघा आता इथे काय सांगितलेलं आहे की ऑल म्हणजेच काय मुलांनो? तर हे सगळे तिघं. ऑल म्हणजेच सर्व. काय मुलांनो? ALL ऑल म्हणजेच सर्व. जे तिघं तिला भेटलेले ते सर्व. ऑल ऑफ देम हेल्प म्हणजेच काय मुलांनो? HELPED. हेल्प म्हणजे मदत. ह्या तिघांनी काय केलेलं आहे? तर या तिघांनीही ॲल्युनिष्काला काय केलेले आहे? मदत केलेली आहे. हर म्हणजेच HER. तिला काय केलेले आहे? मदत केलेली आहे. कशासाठी मदत? तर तिचा जो बेबी ब्रदर आहे त्याला शोधण्यासाठी मदत केलेली आहे. अँड गेव हर अ स्लाइस ऑफ व्हीट ब्रेड, वाईल्ड ॲपल अँड सम मिल्क. बघा सगळ्यात आधी तिला कोण भेटलेलं आहे मुलांनो? तर सगळ्यात आधी तिला भेटलेलं आहे ओव्हन.
आणि ओवन काय तिला म्हणत आहे, तर ओवन म्हणत आहे तू सगळ्यात आधी काय कर, तुला मी तुझ्या भावाचा काय सांगणार आहे, पत्ता सांगणार आहे, जो गिज बर्ड्स आहे तो कुठल्या दिशेला कुठल्या डायरेक्शनला गेलेला आहे ते मी तुला सांगणार आहे. बट तू काय कर, त्याआधी एक काम कर की जो काही माझ्याकडे एक गव्हाचा ब्रेड आहे तो तू खा. बघा, अँड गेव हर अ स्लाइस ऑफ कशाचा मुलांनो, व्हीट ब्रेड. व्हीट म्हणजेच काय मुलांनो, WHEAT. व्हीट म्हणजेच काय, तर गव्हाचा जो ब्रेड आहे, गव्हाची जी एक स्लाइस आहे ती तू काय कर, खा. कुणाला असं म्हणत आहे, ओवन भट्टी तर ॲल्युनिष्काला म्हणत आहे की तू काय कर, माझ्याजवळचा एक जो ब्रेडचा तुकडा आहे, एक स्लाइस आहे, ती तू काय कर, खा. आणि त्यानंतर ॲल्युनिष्का काय म्हणत आहे बघा, भट्टीला किंवा ओव्हनला काय म्हणत आहे, मी तर घरी हे खातच नाही, तर मग मी तुझ्याकडनं एक स्लाइस घेऊन का खाऊ, असं कोण म्हणत आहे, की ॲल्युनिष्का हे म्हणत आहे. पण जेव्हा ती भट्टीच्या पुढून चालायला लागते, त्याच्या पुढच्या दिशेने जेव्हा ती वाटचाल करते, तेव्हा तिला असं वाटतं की अरे आपण असं बोलायला नाही पाहिजे होतं. म्हणून ती परत येते आणि ओव्हनला म्हणते ठीक आहे, तू काय कर, मला तुझा एक ब्रेडचा स्लाइस दे, मी तो खाते. आणि मग जी ॲल्युनिष्का आहे ती काय करत असते की एक ब्रेडचा जो तुकडा आहे, स्लाइस आहे, तो ती खाते. कुठला मुलांनो, व्हीट ब्रेड स्लाइस जो आहे तो ॲल्युनिष्का खाते. आणि मग ओवन काय करत असतं की ओवन तिच्या भावाचा जो काही पत्ता आहे किंवा कुठल्या डायरेक्शनला तिचा भाऊ गिज जो आहे उडून घेऊन गेलेला आहे, तो ओवन जे आहे ते ॲल्युनिष्काला काय करत असतं, सांगत असतं. आणि मग ॲल्युनिष्का काय करते, त्याच मार्गाने पुन्हा चालत असते, जो मार्ग ओवनने सांगितलेला असतो त्या मार्गावर. आणि नंतर तिला सेकंड कोण मिळतं मुलांना, द ॲपल ट्री. कुणाला मिळतो, तर कुणाला भेटतो तो, तर ॲल्युनिष्काला भेटतो. आणि मग ॲल्युनिष्का ॲपल ट्रीला काय म्हणते, ॲपल ट्री तू सांग की माझा भाऊ जो आहे तो बर्ड्स कुठे घेऊन गेलेला आहे, त्याला त्याने काय केलेलं आहे, पकडलेला आहे आणि कुठेतरी तो उडून त्याला घेऊन गेलेला आहे. तर तू काय कर ॲपल ट्री, मला सांग की माझ्या भावाला नेमकं जे बर्ड्स आहेत ते कुठे घेऊन गेले आहेत. मग ॲपल ट्री काय म्हणत आहे ॲल्युनिष्काला की ॲल्युनिष्का तू काय कर की माझ्याजवळ जे काही एक सेफ आहे, म्हणजेच एक ॲपल आहे, एक सफरचंद आहे, तू काय कर ते खा. आणि मग मी तुला काय सांगणार आहे, तुझा भाऊ गिज बर्ड्स कुठे घेऊन गेलेला आहे ते सांगणार आहे. आणि मग ही काय करते, ॲल्युनिष्का काय करत असते की मी तुझ्याजवळचं सफरचंद का खाऊ, मी का ॲपल तुझं खाऊ, कारण मी तर घरी काय करत आहे, तर ॲपल खात तर नाही, आमच्या बाग बगीचेमध्ये जे काही ॲपल्स आहेत, सफरचंद आहेत, फळं आहेत, ते तर मी खातच नाही. तर मग मी तुझ्याजवळचं जे फॉरेस्ट म्हणजे जंगलामधलं, वनातलं मी एक ॲपल का खाऊ, असं कोण म्हणत असतं, तर ॲल्युनिष्का द ॲपल ट्रीला म्हणत असते. मग ती पुन्हा पुढे जाते आणि म्हणते की अरे मी तर चुकली. मग ती परत मागे येते आणि ॲपल ट्रीला म्हणते तुझ्याकडचं ॲपल मला दे. आणि मग ॲपल ट्री देतं आणि मग ॲल्युनिष्का ते खाते. आणि खाल्ल्यानंतर पुन्हा जो ॲपल ट्री आहे तो ॲल्युनिष्काला सांगत असतो काय, की तुझा भाऊ कुठल्या दिशेने कुठल्या डायरेक्शनने गिज बर्ड्स घेऊन गेले आहेत. आणि मग त्याच डायरेक्शनला पुन्हा ॲल्युनिष्का काय करते, धावू लागते. आणि नंतर तिला थर्ड कोण भेटतं, तर मिल्क रिव्हर भेटते. आणि मिल्क रिव्हर काय म्हणते तिला की मी तुला काय करेल, तुझ्या भावाचा ॲड्रेस सांगेल, पण तू काय कर की तू थोडंसं दूध पिऊन घे. नंतर मी काय करेल की तुझ्या भावाला ते जे पक्षी आहेत ते कुठे घेऊन गेलेले आहेत ते मी तुला सांगेल. पण इथे सुद्धा ती सेम करते, दूध न पिता थोडी पुढे जाते आणि मग परत बोलते की नाही, जर मी दूध प्यायले तर मला काय करणार आहे, जी मिल्क रिव्हर आहे ती माझ्या भावाचा ॲड्रेस सांगणार आहे. म्हणून ती काय करत असते की पुन्हा मागे येते आणि थोडंसं दूध पिते. दूध प्यायल्यानंतर परत ही जी मिल्क रिव्हर आहे, दुधाची नदी आहे, ती काय करत असते, तर ॲल्युनिष्काला सांगत असते की तुझा भाऊ कुठल्या डायरेक्शनला गिज बर्ड्स जे आहे ते उडवून घेऊन गेलेले आहे. आणि मग त्याच डायरेक्शनला ही जी आपली ॲल्युनिष्का आहे ती काय करते, रन करते, धावते. आणि मग पुढे बघूया काय, बघा मुलांना,
तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच ॲल्युनिष्काला ओवनने काय दिलेलं आहे तर ब्रेड म्हणजेच व्हीट ब्रेड जे आहे त्याचे स्लाइस हे जे ब्रेड आहे ते ॲल्युनिष्काला ऑफर केले आहे. ती नाही म्हणाली, पण त्याने काय सांगितलं ओवनने, जर तू खाल्लंस तर मी काय करेल, तुला तुझ्या भावाचा ॲड्रेस सांगेल. म्हणून तिला हे जे ब्रेडचे स्लाइस आहेत ते खावे लागले. कुणाला? ॲल्युनिष्काला. आणि नंतर जेव्हा तिला ॲपल ट्री भेटलं तेव्हा ॲपल ट्री हे काय म्हणाला की तू जर सफरचंद खाशील तर काय होईल की मी तुझ्या भावाचा ॲड्रेस सांगेल. आणि ती सफरचंदसुद्धा खाते. कोण मुलांना? ॲल्युनिष्का. आणि नंतर तिला जेव्हा कोण भेटतं? मिल्क रिव्हर भेटते, दुधाची नदी भेटते. तेव्हा ती म्हणते तू थोडंसं दूध पी आणि मग मी काय करणार, तुझ्या भावाचा ॲड्रेस सांगणार. आणि मग बघा मुलांना, हे सगळं हेल्थसाठी कसं आहे तर खूप उपयोगी आहे. म्हणून प्रत्येकाने फळं, दूध आणि गव्हाचा काही हलका फुलका नाश्ता हा खायलाच पाहिजे. तरच तुम्ही कशा असणार आहात तर हेल्दी असणार आहात. तर या पाठातून आपण हेच शिकतो की आपल्याला कसं खायचं आहे. आपण जंक फूड जास्त खातो आणि हे जे हेल्दी फूड आहे ते आपण काय करत असतो ते घेत नसतो. पण हे सुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये. तर ॲल्युनिष्काने सुद्धा काय केलेलं आहे की गव्हाचा जो ब्रेड आहे तोही खाल्ला, ॲपलही खाल्लं आणि एक ग्लास तिने दूधही प्यायलं. आणि आता ह्या सगळ्या खाण्यानंतर मग जेव्हा ओवन आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की गिझबर्ड जे आहे ते बेबी ब्रदरला कुठे घेऊन गेलेले आहेत. तसेच ट्रीजने आणि रिव्हर जी मिल्क रिव्हर आहे तिने सुद्धा सांगितलं आहे कुणाला? ॲल्युनिष्काला की तुझा जो बेबी ब्रदर आहे तो कुठे घेऊन गेलेला